हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला साधा सोपा असा स्वयंपाक दाखवणार आहे. अगदी पटकन तयार होणारा. आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं असेल किंवा पटकन स्वयंपाक आवरायचा असेल तर हा ऑप्शन आपण ठेवू शकतो. तर मी इथे एका कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी हरभरा घेतलेला आहे. हा मी रात्रभर भिजत ठेवला होता, तुम्ही बघू शकता. आणि मग त्याच्यामध्ये मी तांदळामध्ये 1 वाटी तांदूळ आहे तर 2 वाट्या मी पाणी घालते आहे आणि हरभऱ्यामध्ये पण पाणी घालून घ्यायचं आणि भातामध्ये मीठ टाकते. हरभऱ्यामध्ये पण 1-1.5 ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पण शिजताना मीठ घालायचं म्हणजे चांगली टेस्ट येते त्याला. तर मी ते कुकर लावून घेते पहिल्यांदा, म्हणजे हे दोन्ही एकदम शिजतं, म्हणजे आपलं निम्मं काम होतं इथे. तर मी खाली तांदळाचा डबा ठेवते आणि वरती हरभऱ्यांचा डबा ठेवते, याला छोले पण म्हणतात. आणि मी हे 2 डबे एकामेकावर ठेवलेले आहेत आणि कडेला 1 ग्लास पाणी ओतायचं. कुकरच्या कडेला पाणी 1 ग्लास आपण ओतायचंच, नाहीतर मग कुकर खराब होतो. तर आपण आता कुकर लावून झालेला आहे. मी छोट्या गॅसवर ठेवलेला आहे कुकर. जर आपण मोठ्या गॅसवर ठेवला तर पटापट शिट्या होतात, त्यामुळे आपण छोट्या गॅसवरच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर ठेवला तर मीडियम गॅस ठेवायचा. तर कुकर आता लावल्यानंतर मी पीठ मळून घेते चपातीचं. तर माझं पीठ इथे मळून झालेलं आहे, तर झाकून ठेवते मी तोपर्यंत ते भिजतं चांगलं. आणि मग इथे मी कटिंग करायला घेणार आहे. तोपर्यंत कुकर होतं, आपलं पीठ भिजतं, तोपर्यंत मी कटिंग करून घेते. तर मी आमटीसाठी आणि भाजीसाठी एकदम कटिंग करून घेणार आहे. कांदा कट करून घेते मी दोन्हीसाठीही. तर बारीक चिरून घ्यायचा कांदा, भाजीला पण आणि आमटीला पण. तर मी ते दूध ठेवलेलं आहे तोपर्यंत तापत एका गॅसवर. कांदा कटिंग करून झाल्यानंतर टोमॅटो मी भाजीमध्ये पण टाकणार आहे आणि आमटीमध्ये पण. तर मी ते अर्धा टोमॅटो घेतलेला आहे स्वच्छ धुवून. त्याच्यामधील बिया काढते मी, बिया कधीच घालत नाही. तर स्वच्छ धुवून मी घेतलेला आहे आणि तो पण कटिंग करून घेते. त्यानंतर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून कटिंग करून घ्यायची. आणि लसूण मी आधीच सोलून ठेवते फ्रीजला, तर ते पण मी ठेचून घेतलेलं आहे आमटीमध्ये टाकण्यासाठी. तर कटिंगचं काम झालेलं आहे. तर आता कुकर पण झालेला आहे, थंड झालेला आहे. आता आपण भाजी करायला घेऊयात. तर मी ते कढई ठेवलेली आहे तापत. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी तेल घालून घेते. तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं. तेल चांगलं तापू द्यायचं. जिरं टाकून घेतल्यानंतर अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडू द्यायची. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. मोहरी चांगली तडतडल्यानंतर तर मी जो कांदा चिरलेला होता त्यातला निम्मा कांदा घेतलेला आहे भाजीसाठी आणि अर्धा कांदा मी आमटीसाठी ठेवलेला आहे. त्यानंतर 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट टाकते मी भाजीमध्ये. ही मी घरीच बनवलेली आहे आलं लसूण पेस्ट, फ्रीजला ठेवते मी बनवून. त्यानंतर मी टोमॅटो टाकते बारीक चिरलेला. त्यातला निम्मा टोमॅटो आपण टाकायचा आणि
अर्धा टोमॅटो आमटीसाठी ठेवलेला आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, मी फोडणीमध्येच कोथिंबीर टाकते म्हणजे त्याचा स्वाद उतरतो आणि नंतर वरून थोडी टाकायची. तर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. मी फोडणीमध्येच मीठ टाकते म्हणजे टोमॅटो कांदा वगैरे शिजतो त्याच्यामध्ये, मऊ पडतो आणि त्याची टेस्ट खूप छान येते. तर हे परतवून घ्यायचं चांगलं. त्यानंतर मी इथे गरम मसाला टाकते अर्धा चमचा आणि माझ्याकडे मटण मसाला आहे तो पण मी टाकते अर्धा चमचा. यामुळे खूप छान स्वाद येतो भाजीला, खूप चांगली टेस्ट येते. आणि मग हे चांगलं परतून घ्यायचं. त्यानंतर मी 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त टाका. त्यानंतर अर्धा चमचा हळद. खूप छान होते ही भाजी, नक्की करून बघा तुम्ही. आणि मग हे मिक्स करून घ्यायचं. आणि मग इथे आपले हरभरे शिजलेले आहेत तर ते मी गाळून त्याच्यामध्ये टाकते. आणि जे उरलेलं पाणी असतं त्याचीच आपण आमटी बनवणार आहोत. खूप छान होते, त्याला कढाण असं म्हणतात. आणि त्याची आमटी पण खूप मस्त होते आणि दोन्ही ह्याच्यामध्ये आमटी आणि भाजी दोन्ही पण होतं आणि एकदम शिजतं ते दोन्हीही. त्यामुळे हा स्वयंपाक अगदी पटकन होतो आणि भाजीला काय करायचं आमटीला काय करायचं झंझट राहत नाही. भाजी आमटी दोन्ही होऊन जातं याच्यामध्ये. तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि टेस्टीही होतो हा स्वयंपाक. तर मी इथे मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे अर्धा चमचा किंवा 1 मोठा चमचा तुम्ही बेसन टाका त्याच्यामध्ये. बेसन टाकल्यामुळे भाजीला छान बाइंडिंग येतं आणि मस्त होतं, टेस्टही खूप छान लागते. तर मी इथे बेसन टाकलेलं आहे 1 चमचा. ते मिक्स करून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची. तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि कलर पण किती मस्त आलेला आहे. तर मी जे थोडंसं पाणी टाकते ते शिजवलेलं पाणी होतं ना त्याच्यातलंच थोडंसं पाणी टाकते म्हणजे त्याच्यातली चटणी मीठ टोमॅटो वगैरे शिजण्यासाठी आपण टाकायचं. कारण का ऑलरेडी हरभरे आपले शिजलेले आहेतच. आणि मग त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं त्याला शिजवून घ्यायचं. तर मी दुसऱ्या गॅसवर ठेवलेला आहे पलीकडच्या आणि ते शिजेपर्यंत इकडे आपली आमटी पण तयार होते. तर मी इथे भांडं ठेवलेलं आहे गॅसवर. त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं. दोन्हीकडे तिकडे भाजी शिजेपर्यंत इकडे आमटी फोडणी देऊन होते आपली. तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा, नंतर मोहरी अर्धा चमचा. मोहरी चांगली तडतडू द्यायची. नंतर ठेचलेला लसूण टाकलेला आहे मी याच्यामध्ये 4-5 पाकळ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा, मग हे चांगलं परतवून घ्यायचं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची फोडणीमध्येच आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि टोमॅटो आणि मग हे चांगलं परतून घ्यायचं. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा आपला मऊ होतो याच्यामध्ये
व्यवस्थित शिजतो. बघू शकता तुम्ही इथे. तर असं थोडंसं शिजू द्यायचं ह्याच्यामध्येच, तेलामध्येच. तर मी इथे आता लाल तिखट टाकते 1 चमचा, त्यानंतर अर्धा चमचा हळद, आणि ह्याच्यामध्ये पण मी बेसन टाकते अर्धा चमचा. फोडणीमध्येच टाकायचं, म्हणजे आमटी आपली छान होते आणि दाट पण होते थोडीशी, आणि ह्याने टेस्ट पण छान येते. तुम्ही बघू शकता. फोडणीमध्येच बेसन असं भाजून घ्यायचं चांगलं, आणि मग जे आपलं पाणी आहे ना उरलेलं, ते त्याच्यामध्ये टाकायचं. खूप छान होते ही आमटी, तुम्ही नक्की करून बघा. आणि दोन्ही पण होतं, भाजी ही आमटी ही, आणि टेस्ट पण छान येते त्या आमटीला. तर वरून कोथिंबीर, आणि मग हे 5 ते 7 मिनटं शिजू द्यायची. तर मी तिकडे ठेवते. आता तिकडे भाजी पण आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. इकडे फोडणी देईपर्यंत इकडे भाजी झालेली आहे, मस्त अशी तयार झालेली आहे. त्याला कलर पण किती छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही इथे. खूप छान आणि टेस्टी होते. तर मग आमटी पण मी आता भाजी उतरवून घेते आणि आमटी तिथे ठेवते, आणि इकडे चपात्या करायला घ्यायच्या, म्हणजे पटापट होतं सगळं. तिकडे आमटी शिजेपर्यंत इकडे आपल्या चपात्या पण होतात. तर आमटीला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर असं पटपट एका पाठोपाठ एक केलं की आपला स्वयंपाकसुद्धा पटापट होतो. तर मी तिकडे ठेवते, आता उतरून ठेवलेलं आहेच, आणि इकडे चपात्या करायला घेते. तर मी 4 चपात्या बनवणार आहे. मी सकाळच्या चपात्या बनवते आणि रात्री भाकरी बनवते. दोघंच असल्यामुळे कसं जास्त करावं लागत नाही, तर 4 चपात्या बास होतात. अगदी पटकन होतो हा स्वयंपाक. जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि जर सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं, तर मी ज्यावेळी व्हिडिओ टाकेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. तर तिकडे आमटीसुद्धा आपण शिजत ठेवलेली आहे, तिकडे पण थोडं लक्ष द्यायचं. तर इथे 1 चपाती झालेली आहे माझी. तुम्हाला जर गडबड असेल किंवा बाहेर जायचं असेल आणि पटकन स्वयंपाक आवरायचा असेल तर हा ऑप्शन असू शकतो स्वयंपाकाचा. तुम्ही कुकरमध्ये पटकन लावून त्याचीच भाजी आमटी वगैरे बनवून, आणि ही खूप छान पण लागते, टेस्टी पण लागते, आणि पटकन होतं हे दोन्हीही. तर मस्त अशी चपाती फुगलेली आहे माझी. बघू शकता. आणि अगदी सोपा आहे, साधा सोपा आहे. जर तुम्ही नवीन स्वयंपाक शिकत असाल तर तुम्ही या अशा स्वयंपाकापासून सुरुवात करू शकता, म्हणजे थोडी प्रॅक्टिस पण होते आपल्याला. म्हणजे सोप्याकडून जायचं आपण शिकत, म्हणजे आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो स्वयंपाक करायचा. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी चपाती फुगलेली आहे, आणि माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत बनवून. आणि इकडे आमटी पण झालेली आहे. तर मी तिकडे गॅस बंद करते
आणि इकडे चपाती पण झालेल्या आहेत आपल्या. तर आपला तयार झालेला आहे स्वयंपाक, साधा सोपा आणि टेस्टी असा. इथे आमटी झालेली आहे, तुम्ही बघू शकता किती मस्त कट आलेला आहे आमटीला आणि कलर पण किती छान आलेला आहे. आणि चपात्या पण झालेल्या आहेत आणि कुकरलाच आपण भात लावला होता, त्यामुळे भातसुद्धा तयार झालेला आहे. आणि इथे भाजी पण तयार झालेली आहे. तर तयार झालेला आहे साधा सोपा स्वयंपाक. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत.